नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण अशा एका पवित्र कालखंडात प्रवेश करणार आहोत जिथे हवेत केवळ सुगंध आणि भक्तीचा दरवळ आहे. रंगपंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते उधळलेले रंग. पण तुम्हाला माहीत आहे का, ह्या रंगांच्या उत्सवामागे लपलेला तो महान विजय आणि प्रत्यक्ष श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रचलेली ती अद्भुत लीला? आजची ही कथा आपल्याला घेऊन जाणार आहे एका अशा घनदाट अरण्यात जिथे ऋषीमुनींच्या मंत्रोच्चाराने आकाश दुमदुमते आणि जिथे प्रत्यक्ष देवता पृथ्वीवर अवतरल्या होत्या. वाईटाचा नाश करून सत्याचा विजय कसा झाला आणि रंगांचा हा उत्सव भक्तीच्या रंगात कसा न्हाऊन निघाला, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही कथा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर आपल्या प्राचीन परंपरेचा तो अनमोल ठेवा आहे जो तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. भक्तांनो, अशाच अत्यंत प्राचीन आणि रसाळ कथा ऐकण्यासाठी आपल्या धार्मिक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. प्राचीन काळी जेव्हा ही सृष्टी केवळ निसर्गाच्या कुशीत विसावलेली होती, तेव्हा आर्यावर्ताच्या त्या पवित्र भूमीवर एक वेगळाच चैतन्यमय काळ अनुभवायला मिळत असे. चोहो बाजूंनी पसरलेली हिरवीगार वनराई, खळाळणाऱ्या नद्यांचे निर्मळ पाणी आणि आश्रमांतून येणारा यज्ञाचा सुगंध यामुळे संपूर्ण वातावरण देवांच्या वास्तव्यासाठी सज्ज असल्यासारखे वाटायचे. एका विशाल अरण्याच्या मध्यभागी महर्षी कश्यपांचा अत्यंत तेजस्वी असा आश्रम होता, जिथे शेकडो शिष्य वेदाध्ययन करत असत. याच काळात पृथ्वीवर अंधकाराचे सावट पसरू लागले होते, कारण काही असुरांनी आपल्या शक्तीचा गैरवापर करून स्वर्गातील देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. रंगपंचमीचा हा उत्सव नेमका कसा उगम पावला, ह्याची मुळे याच संघर्षात दडलेली आहेत. त्या काळी ऋतुचक्रानुसार वसंत ऋतूचे आगमन झाले होते आणि निसर्गाने जणू नवरीसारखा साजशृंगार केला होता. पळसाची फुले रानोमाळी फुलली होती आणि त्यांचा तो भगवा रंग जणू अग्नीच्या ज्वाळांसारखा पण अत्यंत शीतल भासत होता. महर्षींनी आपल्या शिष्यांना सांगितले की हा काळ केवळ निसर्गाच्या पालटाचा नाही, तर मनातील विकारांना जाळून भक्तीचा रंग लेवून घेण्याचा आहे. भगवान विष्णूंच्या एका अवताराने कशा प्रकारे एका क्रूर असुराचा अंत केला आणि त्यानंतर शांत झालेल्या पृथ्वीवर रंगांची उधळण कशी सुरू झाली, ह्याची ही सुरुवात आहे. त्या काळी नगरांमध्ये मोठे राजवाडे असायचे आणि प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जात असत. लोक सोन्याच्या कलशातून पवित्र नद्यांचे पाणी आणून देवाची पूजा करत असत. पण ह्या आनंदाला दृष्ट लागणार होती एका अशा शक्तीची जिने निसर्गाचा समतोल बिघडवण्याचे ठरवले होते. अशा या घनदाट जंगलात जिथे सूर्याची किरणेही जमिनीला स्पर्श करण्यासाठी धडपडत असत, तिथेच देवतांची एक गुप्त सभा भरली होती. इंद्रदेव, वरुणदेव आणि वायुदेव अत्यंत काळजीत होते, कारण रंगांचा आणि आनंदाचा हा सण साजरा करण्यापूर्वीच असुरी शक्तींनी पृथ्वीवर पाऊल ठेवले होते. या पहिल्या पायरीवर आपण समजून घेत आहोत की भक्तीचा मार्ग हा संघर्षातून कसा जातो आणि देवाची लीला किती अगाध आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापूर्वीच्या आणि जन्मानंतरच्या काही अशा घटना ज्या या उत्सवाशी जोडलेल्या आहेत, त्या अत्यंत भावपूर्ण आहेत. ऋषीमुनींनी जेव्हा हवनकुंडात आहुती दिली, तेव्हा त्यातून एक दिव्य तेज प्रगट झाले आणि त्या तेजातून संदेश मिळाला की रंगांचा खरा उत्सव हा प्रेमाचा आणि विजयाचा प्रतीक असेल. त्या पवित्र सभेमध्ये इंद्रदेव अत्यंत व्याकुळ झाले होते, कारण आसुरी शक्तींनी सृष्टीचा समतोल पूर्णपणे बिघडवण्याचा प्रयत्न चालवला होता आणि निसर्गातील चैतन्य हळूहळू लोप पावत चालले होते. महर्षी कश्यपांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले की पाताळात दडलेला एक महाकाय असुर, ज्याचे नाव रक्तासुर होते, त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मादेवांकडून असे वरदान मिळवले होते की ज्याच्या रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तर त्यातून हजारो नवीन असुर निर्माण होतील आणि हीच शक्ती आता पृथ्वीवरील ऋषीमुनींच्या यज्ञांमध्ये अडथळे आणत होती. या असुराला केवळ असाच एखादा रंग पराभूत करू शकत होता जो रक्ताचा नसून भक्तीचा आणि आनंदाचा असेल. महर्षींच्या आश्रमात त्यावेळी एक प्रचंड खळबळ उडाली, जेव्हा अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि वसंताची ती सुंदर सकाळ अंधकारमय झाली. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला आणि हिंस्त्र प्राण्यांच्या ओरडण्याने जंगल हादरून गेले.
त्याचवेळी भगवान विष्णूंनी स्वर्गातून आपली माया प्रकट केली आणि नारद मुनींना संदेश दिला की आता वेळ आली आहे पृथ्वीवर रंगांचा असा खेळ खेळण्याची जो केवळ शत्रूचा नाश करणार नाही तर मानवाच्या मनात प्रेमाची भावना जागृत करेल. श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्ये जेव्हा आपण गोपिकांसोबतच्या रासक्रीडेचा विचार करतो तेव्हा त्याचा मूळ आधार हाच होता की ईश्वरी शक्तीने वाईट शक्तींना आपल्या आनंदात विलीन करून घेतले पाहिजे. इकडे अरण्यात रक्तासुराने आपल्या मायेने सर्व नद्यांचे पाणी दूषित करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून सृष्टीतील शुद्धता नष्ट होईल. मात्र त्या काळात सरस्वती नदीच्या तीरावर वसलेल्या एका प्राचीन मंदिरात काही सिद्ध महात्मे एकत्र आले आणि त्यांनी असा संकल्प केला की आपण आपल्या तपोबलाने निसर्गातील फुलांचा अर्क काढून एक असा दिव्य रंग तयार करू जो या असुराच्या मायेला छेदून टाकेल. पळसाच्या झाडांनी जणू स्वतःहून आपली फुले ऋषींच्या चरणी अर्पण केली आणि त्या फुलांना जेव्हा पवित्र अग्नीवर उकळण्यात आले तेव्हा त्यातून जो भगवा आणि लालसर रंग तयार झाला तो केवळ रंगाचा द्रव नव्हता तर ते साक्षात विजय शक्तीचे प्रतीक होते. राजवाड्यांमधील राजे महाराजे सुद्धा आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी चिंतेत असताना त्यांना संदेश मिळाला की देवांचा विजय जवळ आला आहे. या संघर्षाच्या काळात देवतांनी मानवी रूप घेऊन पृथ्वीवर वास्तव्य करण्यास सुरुवात केली होती आणि प्रत्येक आश्रमात रंगांच्या साठवणुकीसाठी सुवर्ण कलश भरले जात होते. रक्तासुराचा अहंकार एवढा वाढला होता की त्याला वाटले तो निसर्गाच्या या रंगांना आपल्या क्रूरतेने धुवून टाकेल, पण त्याला माहीत नव्हते की भगवान श्रीहरी स्वतः एका नव्या रूपात या खेळाचे नेतृत्व करणार आहेत. त्या घनदाट जंगलात जिथे ऋषींचा होम पेटलेला होता तिथे अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि गुलालाची एक मोठी लाट जणू ढगांतून खाली आली ज्याने संपूर्ण भूमीला एका झटक्यात पवित्र करून टाकले. ही घटना केवळ एक योगायोग नव्हती तर तो देवांच्या विजयाचा शंखनाद होता. श्रीकृष्णाने जेव्हा राधेला आणि सर्व गोपाळांना एकत्र बोलावले तेव्हा त्यांनी हाच संदेश दिला की जीवनात कितीही संकटे आली तरी भक्तीचा रंग फिका पडू देऊ नका. आणि याच भावनेतून या महान युद्धाची पार्श्वभूमी तयार झाली जी पुढे जाऊन जगातील सर्वात मोठ्या रंगांच्या उत्सवात रूपांतरित झाली. आकाशातील तो दिव्य प्रकाश आणि जमिनीवर पसरलेला पळसाच्या फुलांचा सुगंध यांच्या मिलापातून आता एका नवीन युगाची नांदी होत होती. कारण रक्तासुराच्या अत्याचाराने सीमा ओलांडली होती. त्या प्राचीन अरण्यात जिथे केवळ पालापाचोळ्याचा आवाज येत असे तिथे आता देवांच्या पावलांचे प्रतिध्वनी उमटू लागले होते. आणि भगवान श्रीकृष्णाने आपल्या हातात जेव्हा ती बासरी धरली तेव्हा त्या सुरांनी रक्तासुराच्या काळजाचा थरकाप उडाला. निसर्गातील प्रत्येक घटक आता देवांच्या या युद्धात सहभागी होण्यासाठी सिद्ध झाला होता. कारण हा लढा केवळ शस्त्रांचा नव्हता तर तो रंगांच्या आणि गुणांच्या श्रेष्ठतेचा होता. महर्षींच्या आश्रमातील शिष्यांनी पाहिलं की जंगलातील मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागले आहेत आणि कोकिळेचा आवाज अधिक मधुर झाला आहे. जणू काही ते येणाऱ्या विजयाचे स्वागत करत होते. रक्तासुराने आपल्या मायेने एक विशाल सैन्य उभे केले होते ज्यांच्या हातात काळेल आणि गडद निळे रंगाचे विषारी द्रव होते जे ते पवित्र वृक्षांवर फेकत होते ज्यामुळे झाडे सुकून जात होती. हे पाहून साक्षात माता लक्ष्मी आणि माता पार्वती पृथ्वीवर अवतरल्या आणि त्यांनी आपल्या तेजाने अरण्यातील प्रत्येक वेलीला पुन्हा जिवंत केले. श्रीकृष्णाने सर्व गोपाळांना सांगितले की आज आपण रक्ताचा थेंब न सांडता या असुराचा असा पराभव करू की जो जगासाठी एक उत्सव ठरेल. गोकुळाच्या त्या मातीत जिथे गायींचे हंबरणे घुमत असे तिथे एका मोठ्या कुंडाची निर्मिती करण्यात आली ज्यामध्ये गंगेचे पवित्र जल आणि हिमालयातील दिव्य औषधींचे चूर्ण टाकण्यात आले. या मिश्रणातून जो सुवर्णरंगी प्रकाश बाहेर पडला त्याने संपूर्ण परिसर उजळून निघाला. रक्तासुराला वाटले की ही केवळ मानवी क्रीडा आहे, पण जेव्हा त्याने त्या पवित्र कुंडातील पाण्याचा स्पर्श अनुभवला तेव्हा त्याची असुरी शक्ती क्षीण होऊ लागली. त्याचवेळी आकाशातून देवराज इंद्राने पावसाच्या सरींच्या रूपाने या दिव्य रंगांचा वर्षाव सुरू केला आणि पाहता पाहता ते काळे सैन्य त्या रंगांच्या पुरात वाहून गेले. वनामध्ये असलेल्या प्राचीन मंदिराच्या गाभाऱ्यात जेव्हा घंटांचे नाद निनादले तेव्हा त्या ध्वनी लहरींनी असुरांच्या मायेचे जाळे छिन्न विछिन्न करून टाकले. ऋषीमुनींनी आपल्या कमंडलूतील पाणी हवेत ओढवले आणि त्या थेंबांचे रूपांतर रंगीत रत्नांमध्ये झाले जे असुर सैन्यावर प्रहार करू लागले. हा देखावा एवढा विलोभनीय होता की स्वर्गातून गंधर्व आणि अप्सरासुद्धा ही लीला पाहण्यासाठी खाली आल्या.
राजवाड्याच्या तटबंदीवर उभ्या असलेल्या सैनिकांनी जेव्हा पाहिले की अरण्य रंगांनी नाहून निघाले आहे, तेव्हा त्यांच्या मनातही भीती निघून गेली आणि भक्तीचा संचार झाला. प्रत्येक घराच्या अंगणात आता गुलालाची उधळण होत होती आणि लहान मुले आनंदाने नाचत होती, कारण त्यांना जाणवले होते की संकटाचे ढग आता विरले आहेत. श्रीकृष्णाने आपल्या कमरेचा पीतांबर हवेत फडकवला आणि त्यातून निर्माण झालेली वाऱ्याची झुळूक रक्तासुराच्या महालापर्यंत पोहोचली, जिथे त्याच्या सत्तेचा पाया डळमळीत झाला. ही लढाई आता केवळ विजयाची नव्हती, तर ती सृष्टीच्या शुद्धीकरणाची होती, जिथे प्रत्येक रंग एका नवीन ऊर्जेचे प्रतीक म्हणून उदयाला येत होता. श्रीकृष्णाच्या हास्याने जणू ब्रह्मांडात एक नवा उत्साह भरला आणि रंगांच्या या खेळाने असुरी अहंकाराचा चक्काचूर केला. रक्तासुराचा अहंकार आता पूर्णपणे डळमळीत झाला होता, कारण त्याला उमजले होते की श्रीकृष्णाची ही लीला त्याच्या कल्पनेपलीकडची आहे. त्या प्राचीन अरण्यात जिथे केवळ भयान शांतता असायची, तिथे आता रंगांच्या उत्सवाचा असा काही कल्लोळ सुरू झाला की निसर्गातील प्रत्येक झाड आणि वेल डोलू लागली. श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन यमुनेच्या काठावर एक भव्य मंडळ तयार केले, जिथे प्रत्यक्ष कामदेवाने वसंताचा प्रभाव अधिकच वाढवला होता. रक्तासुराने आपले शेवटचे अस्त्र उपसले आणि रक्ताचा एक महापूर निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून सृष्टी विनाशाच्या गर्तेत जाईल. पण त्याच क्षणी श्रीकृष्णाने आपल्या मुरलीचा असा एक सप्तसूर छेडला की त्या स्वरांच्या कंपनाने तो रक्ताचा महापूर जागेवरच गोठला आणि त्याचे रूपांतर सुंदर लाल गुलालात झाले. हे पाहताच सर्व गोपगोपिका हर्षाने ओरडू लागल्या आणि त्यांनी तो गुलाल हवेत उडवून असुराच्या काळ्या मायेचा अंत केला. वनामध्ये असलेल्या प्राचीन आश्रमातील ऋषींनी आपल्या तपोबलाने आकाशात रंगांचे धनुष्य निर्माण केले, ज्यातून निघणारे किरण असुरांच्या डोळ्यांना दिपवून टाकत होते. रक्तासुराचे सैन्य, जे काळ्या कपड्यांत आणि क्रूर शस्त्रांनिशी आले होते, ते आता त्या पवित्र रंगांच्या संपर्कात येताच त्यांचे मनपरिवर्तन होऊ लागले आणि त्यांच्यातील असुरी वृत्ती लोप पाहून ते देवांच्या चरणी लीन होऊ लागले. निसर्गातील हा चमत्कार पाहून आकाशातील सूर्यदेवही अधिक तेजस्वी झाले आणि त्यांच्या किरणांनी त्या रंगांना सोन्यासारखी झळाळी दिली. राजवाड्यातील राण्यांनी आपल्या दासींना सुवर्ण ताटांमध्ये केशर आणि कस्तुरी आणायला सांगितले आणि संपूर्ण नगर त्या सुगंधाने दरवळून गेले. श्रीकृष्णाने राधेच्या हातावर जेव्हा पहिला रंग लावला, तेव्हा तो केवळ रंगाचा स्पर्श नव्हता, तर तो जीवाचा शिवाशी झालेला संगम होता. यमुनेचे पाणी आता निळे न राहता सर्व रंगांच्या मिश्रणाने एक इंद्रधनुष्यी प्रवाह बनले होते, ज्यात स्नान करण्यासाठी स्वर्गातील देवतांची गर्दी झाली. रक्तासुराचा अंत जवळ आला होता, कारण त्याचे शरीर आता रंगांच्या या पवित्र वर्षावामुळे क्षीण झाले होते. त्याने पाहिले की त्याचे सर्व असुर सैन्य आता भक्तीच्या रंगात नाहून नाचत आहे आणि त्यांनी आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. श्रीकृष्णाने एका लहानशा मातीच्या कुंडीतून जेव्हा थोडासा रंग हवेत उडवला, तेव्हा त्याचे रूपांतर एका विशाल अग्नीत ज्वाळेत झाले, ज्याने रक्तासुराच्या उरल्यासुरल्या मायेला भस्म करून टाकले. अरण्यातील सर्व पशुपक्षी, वाघांपासून हरणांपर्यंत सर्वजण एकत्र येऊन या विजयाचा आनंद साजरा करू लागले, कारण निसर्गात आता कोणताही भेदभाव उरला नव्हता. हीच ती वेळ होती जेव्हा खऱ्या अर्थाने रंगपंचमीच्या या सणाचा उगम झाला, जिथे रंगांनी केवळ देह नाही तर मने सुद्धा उजळून निघाली होती. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरचे ते हास्य पाहून संपूर्ण ब्रह्मांडात शांतता आणि सुखाची लाट पसरली आणि अशा प्रकारे वाईटाच्या अंताची ही दुसरी महत्त्वाची पायरी पूर्ण झाली, जिथे भक्तीने शक्तीवर विजय मिळवला होता. रक्तासुराच्या मायेचा अंत होताच संपूर्ण अरण्य एका अलौकिक प्रकाशाने नाहून निघाले आणि त्या क्षणी आकाशातून फुलांचा वर्षाव सुरू झाला. श्रीकृष्णाने आपल्या हातातली बासरी कमरेला लावली आणि त्यांनी पाहिले की सर्व गोपाळ आणि गोपिका आनंदाने एकमेकांवर फुलांचे आणि रंगांचे सिंचन करत आहेत. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रत्यक्ष इंद्रदेवाने ऐरावतावर बसून स्वर्गातून दिव्य अमृताचे थेंब पृथ्वीवर सोडले, ज्यामुळे सुकलेली झाडे पुन्हा टवटवीत झाली आणि त्यांवर नवनवीन रंगांची फुले उमलली. महर्षी कश्यपांच्या आश्रमात आता विजयाचे सूक्त गायले जात होते आणि ऋषींनी आपल्या शिष्यांना सांगितले की हा केवळ एका असुराचा अंत नाही, तर हा मानवी मनातील षड्रिपूंचा नाश आहे. त्याचवेळी एका प्राचीन मंदिराच्या परिसरात सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी सोन्याच्या थाळीत पंचारती सजवून श्रीकृष्णाची ओवाळणी केली.
वनामध्ये जिथे रक्तासुराचे काळे सैन्य उभे होते तिथे आता हिरवेगार गवत उगवले होते आणि पांढऱ्या शुभ्र गायी आनंदाने चरत होत्या. निसर्गातील हा बदल पाहून भगवान शंकरांनी सुद्धा कैलासावरून या मंगलमयी दृश्यावर आपली कृपादृष्टी टाकली आणि नंदीने आपल्या शिंगांनी जमिनीवर आघात करून तिथून एक पवित्र पाण्याचा झरा निर्माण केला, ज्याचा रंग नीलमण्यासारखा पारदर्शक होता. श्रीकृष्णाने राधेला सांगितले की हे रंगांचे सण केवळ वर्षातून एकदा येणारे दिवस नाहीत, तर ते प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची उधळण करणारे क्षण आहेत. राजवाड्याच्या विशाल प्रांगणात महाराजांनी मोठ्या कढयांमध्ये चंदनाचे पाणी आणि केशर मिसळून ठेवले होते, जेणेकरून संपूर्ण प्रजा या विजयाचा उत्सव साजरा करू शकेल. रक्तासुराचा अहंकार ज्या मातीत मिसळला होता तिथून आता तुळशीची रोपे उगवली होती, जी शुद्धतेचे प्रतीक मानली गेली. भगवान विष्णूंच्या या लीलेने हे सिद्ध केले की जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा धर्म केवळ शस्त्राने नाही, तर कधीकधी प्रेमाच्या आणि रंगांच्या वर्षावाने सुद्धा प्रस्थापित केला जाऊ शकतो. त्या प्राचीन काळी रंगांची निर्मिती केवळ नैसर्गिक घटकांपासून केली जात असे, जसे की हळद, कुंकू आणि विविध पानांचा अर्क, ज्यामुळे शरीराला आणि मनाला शांती लाभत असे. श्रीकृष्णाने यमुनेच्या तीरावर वाळूचे एक छोटे मंदिर बांधले आणि त्यावर गुलालाची उधळण करून सृष्टीच्या या नवीन रूपाचे पूजन केले. सर्व ऋषीमुनींनी या प्रसंगी एक मोठा यज्ञ केला, ज्याची धुरी आकाशात जाऊन ढगांना विविध रंग देत होती आणि त्यामुळेच सायंकाळच्या वेळी आकाशात जे रंग दिसतात त्याला देवाची लीला म्हटले जाऊ लागले. या विजयाचा सुगंध एवढा प्रबळ होता की दूरवरच्या राज्यांतील लोकसुद्धा त्या अरण्याकडे खेचले गेले आणि त्यांनी पाहिला तो अद्भुत सोहळा, जो इतिहासात अजरामर झाला. विजयाचा हा सोहळा आता एका अशा वळणावर आला होता जिथे मानवी भक्ती आणि दैवी शक्ती यांचा संगम झाला. श्रीकृष्णाने सर्व गोपाळांना अरण्यातील एका गुप्त गुहेत नेले, जिथे प्राचीन काळापासून देवतांनी काही दिव्य शक्ती लपवून ठेवल्या होत्या. त्या गुहेच्या भिंतीवर स्वतः ब्रह्मदेवांनी विश्वाच्या उत्पत्तीचे रंग कोरले होते. श्रीकृष्णाने आपल्या हाताचा स्पर्श करताच त्या भिंतींवरील रंग सजीव झाले आणि संपूर्ण गुहेत प्रकाश पसरला. हे तेच रंग होते ज्यांचा वापर करून सृष्टीची रचना केली गेली होती. इकडे रक्तासुराचा पराभव झाल्यानंतरही त्याच्या काही अनुयायांनी जंगलात लपून राहून पुन्हा कपट रचण्याचा प्रयत्न केला. पण जसे श्रीकृष्णाने आपल्या बासरीचा मध्यम सूर छेडला, तसे त्या अनुयायांच्या हातातील शस्त्रे कमलाच्या फुलांत रूपांतरित झाली. हा चमत्कार पाहून ते असुरसुद्धा कृष्णाच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांनी आपली क्रूरता त्यागून भक्तीचा मार्ग स्वीकारला. त्या दिवशी खऱ्या अर्थाने रंगांनी मनाचे परिवर्तन केले होते. महर्षी कश्यपांनी या घटनेचे वर्णन करताना सांगितले की जेव्हा मनुष्य आपल्या अहंकाराचा रंग सोडून देवाच्या रंगात मिसळतो तेव्हाच त्याला मोक्ष मिळतो. यमुनेच्या काठी आता एक मोठी रांगोळी काढण्यात आली होती, जी मैलोन मैल पसरलेली होती. प्रत्येक गोपिकेने आपल्या घरातील गायीच्या दुधापासून बनवलेली मिठाई आणली होती आणि श्रीकृष्णाला अर्पण केली. निसर्गातील वृक्ष आता रंगांच्या भाराने झुकले होते, जणू काही ते कृष्णाला वंदन करत होते. राजवाड्याच्या गोपुरावरून जेव्हा सुवर्ण कलशातील पाणी प्रजेवर शिंपडले गेले, तेव्हा प्रत्येकाचे दुःख आणि व्याधी नष्ट झाली. हे पाणी साध्या नद्यांचे नव्हते, तर त्यात श्रीकृष्णाच्या स्पर्शाचे चैतन्य होते. अरण्यातील ऋषींनी हवनाग्नीमध्ये विशेष समिधा अर्पण केल्या, ज्यातून निघणारा धूर आकाशात गेला आणि त्याने इंद्रधनुष्याला अधिक गडद केले. ही तीच वेळ होती जेव्हा स्वर्गातील सर्व अप्सरांनी पृथ्वीवर येऊन नृत्याविष्कार सादर केला. रात्र झाली तरी हा उत्साह कमी झाला नाही, कारण चंद्राने सुद्धा त्या रात्री आपले चांदणे शीतल रंगात बदलले होते. प्रत्येक घरासमोर मशाल पेटवण्यात आली होती, पण त्या मशालीच्या ज्वालासुद्धा भीतीदायक नसून शांत आणि मंगलमयी वाटत होत्या. श्रीकृष्णाने राधेला एक विशेष वरदान दिले की यापुढे जेव्हा कधी रंगांचा हा उत्सव साजरा होईल, तेव्हा राधा आणि कृष्णाचे नाव घेतल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही. अशा प्रकारे त्या प्राचीन कालखंडात रंगांचा हा खेळ केवळ मनोरंजन न राहता एक आध्यात्मिक साधना बनला. विजयाचा हा आनंद गगनात मावेनासा झाला होता आणि प्रत्येक जीव जणू विष्णूच्या या अद्भुत मायेत न्हाऊन निघाला होता.
त्या अद्भुत विजयानंतर जेव्हा सकाळचा पहिला किरण पृथ्वीवर पडला तेव्हा संपूर्ण सृष्टी एका विलक्षण शांततेत न्हाऊन निघाली होती. परंतु ही शांतता सुखाची आणि तृप्तीची होती. भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या रेतीमध्ये बसून एक दिव्य संकल्प केला की आजचा दिवस हा केवळ रंगांचा नसेल, तर तो नात्यांमधील ओलावा वाढवणारा असेल. त्यांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन वनातील त्या प्राचीन शिवमंदिराकडे प्रस्थान केले, जिथे महर्षींनी विजययज्ञ पूर्ण केला होता. वाटेत प्रत्येक झाडावरून फुलांचा आपोआप वर्षाव होत होता आणि जमिनीवर जणू निसर्गानेच फुलांची चादर पसरली होती. श्रीकृष्णाने एका विशाल वृक्षाखाली बसून सर्व गोपिका आणि गोपाळांना एकत्र बोलावले आणि सांगितले की आज आपण प्रेमाचा असा रंग उधळू जो कधीही पुसला जाणार नाही. त्यांनी एका लहानशा पात्रात चंदनाची ओटी आणि केशर कालवले आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून सर्वांच्या कपाळावर टिळा लावला. हा तोच क्षण होता जेव्हा मानवाच्या कपाळावर लावल्या जाणाऱ्या टिळ्याची परंपरा अधिक दृढ झाली. इकडे अरण्यातील आश्रमात ऋषीमुनींनी अग्निदेवांची स्तुती करत असताना पाहिले की यज्ञकुंडातून विविध रंगांच्या ज्वाला बाहेर पडत आहेत, ज्यातून एक दिव्य सुगंध दरवळत होता. हा सुगंध विश्वातील सर्व नकारात्मकता नष्ट करणारा होता. राजवाड्यातून महाराज आपल्या रथात बसून प्रजेला भेटण्यासाठी बाहेर पडले होते आणि त्यांच्या रथाच्या चाकांमधून उडणारी धूळसुद्धा गुलालासारखी भासत होती. रक्तासुराच्या नाशानंतर लोकांच्या मनात असलेली भीती पूर्णपणे निघून गेली होती आणि प्रत्येकजण एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा देत होता. श्रीकृष्णाने आपल्या हातात एक सोन्याची पिचकारी घेतली, जिच्यावर अद्भुत नक्षीकाम केलेले होते, आणि त्यातून जेव्हा त्यांनी यमुनेचे पवित्र जल उडवले तेव्हा आकाशात रंगांच्या फवाऱ्यांनी एक विशाल छत्र तयार केले. त्या छत्राखाली बसून सर्व जीवांना शीतलता प्राप्त झाली. वनातील मोर, पोपट आणि कोकिळासुद्धा कृष्णाच्या सुरात सूर मिसळून गाऊ लागले. निसर्गातील हा चमत्कार पाहून स्वर्गातील देवतांनी सुद्धा आपली शस्त्रे बाजूला ठेवली आणि त्यांनी फुलांच्या पाकळ्यांचा पाऊस पाडला. त्याचवेळी राधेने एक अत्यंत सुंदर गीत गायले, ज्याने संपूर्ण व्रजमंडल मंत्रमुग्ध झाले. त्या गीताच्या प्रत्येक शब्दातून भक्तीचा आणि समर्पणाचा रंग ओसंडून वाहत होता. श्रीकृष्णाने सांगितले की या रंगांच्या उत्सवात जो कोणी स्वतःला पूर्णपणे विसरून देवाच्या रंगात रंगून जाईल, त्याला कधीही संकटांची भीती वाटणार नाही. अशा प्रकारे त्या प्राचीन अरण्यात एका नवीन संस्कृतीचा जन्म झाला, जिथे रंगांचा वापर द्वेष मिटवण्यासाठी केला गेला. सूर्य आता माध्यान्हाला आला होता आणि त्या प्रखर प्रकाशात उधळलेले रंग जणू हिऱ्यांसारखे चमकत होते. श्रीकृष्णाने सर्व गोपाळांना एका विशाल सरोवराच्या काठावर नेले, ज्याचे नाव कुसुम सरोवर होते. या सरोवराच्या काठावर हजारो कमळांची फुले उमलली होती आणि त्यांचा सुगंध संपूर्ण पंचक्रोशीत पसरला होता. श्रीकृष्णाने आपल्या हाताने त्या सरोवराचे पाणी स्पर्श केले आणि अचानक त्या पाण्याचा रंग इंद्रधनुष्यासारखा बदलला. हे पाहून सर्व सवंगडी चकित झाले आणि त्यांनी आनंदाने त्या सरोवरात उड्या घेतल्या. हे केवळ जलक्रीडा नव्हती, तर ती आत्म्याची शुद्धी होती. इकडे राजवाड्यातून एक मोठा हत्ती सजवून बाहेर काढण्यात आला होता, ज्याच्या पाठीवर सोन्याच्या अंबारीत रंगांचे मोठे रांजण ठेवले होते. नगरातील प्रत्येक चौकात लोक एकत्र येऊन ढोल ताशांच्या गजरात नाचत होते. प्राचीन काळच्या त्या वाद्यांचा नाद एवढा प्रभावशाली होता की तो थेट हृदयाला भिडत असे. महर्षी कश्यपांच्या आश्रमातील ऋषींनी यावेळी एक विशेष मंत्रोच्चार केला, ज्याने वातावरणातील चैतन्य अधिकच वाढले. त्यांनी सांगितले की रंगांचा हा उत्सव म्हणजे सृष्टीच्या निर्मितीचा उत्सव आहे. श्रीकृष्णाने राधेला एका झुल्यावर बसवले, जो फुलांनी गुंफलेला होता, आणि गोपाळांनी तो झुलवला. जसा झुल्याचा वेग वाढला तसा हवीत गुलालाचा एक प्रचंड मोठा भोवरा तयार झाला, ज्याने आकाशाला जणू कवेत घेतले. या क्षणी प्रत्यक्ष निसर्गसुद्धा कृष्णाच्या प्रेमात वेडावला होता. वनातील हरिणांनी सुद्धा आपल्या शिंगांवर फुले अडकवून धावायला सुरुवात केली. रक्तासुराच्या अंतानंतर जी एक सुन्नता पसरली होती, ती आता या आनंदोत्सवाने पूर्णपणे धुवून निघाली होती. श्रीकृष्णाने एका मातीच्या गाडग्यात केशरयुक्त दूध भरले आणि ते सर्वांना वाटले. ते दूध पिताच प्रत्येकाच्या अंगात एक नवीन ऊर्जा संचारली. त्या प्राचीन काळी पाहुण्यांचे स्वागत अशाच प्रकारे सुगंधी पाण्याने आणि मधुर पेयाने केले जात असे. श्रीकृष्णाने यमुनेच्या वाळूत बसून गोपाळांसोबत काला केला, ज्यात पोहे, दही आणि विविध फळे एकत्र केली होती. हा काला म्हणजे एकतेचा संदेश होता, जिथे कोणताही भेदभाव उरला नव्हता.
राजवाड्याच्या तटबंदीवरून जेव्हा सैनिकांनी शंख फुंकले तेव्हा विजयाची ही वार्ता दूरवरच्या प्रदेशांपर्यंत पोहोचली. प्रत्येक गावातून लोक आपल्या घरातील गायींना सजवून श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी येऊ लागले. हा रंगांचा खेळ आता केवळ गोकुळापुरता मर्यादित राहिला नव्हता, तर तो संपूर्ण पृथ्वीचा उत्सव झाला होता. विष्णूच्या या लीला पाहून ऋषींनी भाकीत केले की जोपर्यंत ही पृथ्वी राहील तोपर्यंत रंगांचा हा उत्सव मानवाला संघर्षातून आनंदाकडे जाण्याची प्रेरणा देत राहील. दुपारची वेळ सरली होती आणि सूर्याची सोनेरी किरणे हळूहळू केशरी रंगात बदलू लागली होती, ज्यामुळे संपूर्ण आकाशाला जणू नैसर्गिक गुलालाची छटा प्राप्त झाली होती. श्रीकृष्णाने कुसुम सरोवराच्या काठावर बसून आपल्या सवंगड्यांना जीवनाचे एक मोठे सत्य सांगण्यास सुरुवात केली की जसे हे सर्व रंग एकत्र मिळून एक शुभ्र प्रकाश तयार करतात, तसेच सर्व मानवांनी एकत्र येऊन एक समाज निर्माण केला पाहिजे. त्याचवेळी अरण्यातून काही वृद्ध ऋषी तिथे आले, ज्यांनी आपल्या हातामध्ये मंत्रपूत अक्षता आणि सुगंधित फुले आणली होती. त्यांनी श्रीकृष्णाला आणि राधेला एका उंच पाषाणावर बसवले आणि त्यांच्यावर मंत्रोच्चारासह रंगांचा वर्षाव केला. या दृश्याला पाहण्यासाठी स्वर्गातील गंधर्वांनी आपल्या वीणा छेडल्या आणि वातावरणात एक अद्भुत स्वरलहरी निर्माण झाली. राजवाड्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या मैदानात आता एक भव्य मेळावा भरला होता, जिथे कलाकार आपल्या कलेतून देवांच्या विजयाचे प्रसंग सादर करत होते. प्रत्येक घरातील गृहिणीने आपल्या दारात सुगंधी फुलांच्या माळा लावल्या होत्या आणि मातीच्या पणत्यांमध्ये गायीचे तूप घालून दीप प्रज्वलित केले होते. रक्तासुराचा पराभव झाल्यानंतर जणू निसर्गातील मरगड झटकली गेली होती आणि प्रत्येक वेलीला नवीन पालवी फुटली होती. श्रीकृष्णाने आपल्या पीतांबराचा एक कोपरा पाण्यात भिजवला आणि त्यातून निर्माण झालेल्या तुषारांनी जणू संपूर्ण सृष्टीला आशीर्वाद दिला. गोपिकांनी एकत्र येऊन एक मोठे वर्तुळ तयार केले आणि त्या मध्यभागी श्रीकृष्ण आपली मुरली वाजवू लागले. त्या मुरलीच्या स्वरांनी केवळ मनुष्यच नाही तर दगड आणि पर्वतसुद्धा वितळू लागले होते. वनातील वाघ आणि हरिण एकाच पात्रात पाणी पिऊ लागले होते, कारण कृष्णाच्या या रंगांच्या उत्सवात हिंसेला स्थान नव्हते. प्राचीन काळातील हा तो सुवर्ण क्षण होता जेव्हा पृथ्वी खरोखरच स्वर्ग बनली होती. महर्षींनी आपल्या शिष्यांना आज्ञा दिली की या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी निसर्गातील रंगांनी हा उत्सव साजरा केला जावा. गावागावातून लोक आपल्या गाड्यांमध्ये भरून पळसाची फुले आणत होते आणि त्यांचे मोठे ढीग रचले जात होते. श्रीकृष्णाने एका लहान मुलाला आपल्या कडेवर घेतले आणि त्याच्या हाताने आकाशात गुलाल उडवला, ज्याने सिद्ध केले की हा सण निष्पाप मनाचा आहे. संध्याकाळची वेळ जवळ येऊ लागली आणि आकाशातील तांबूस छटा अधिकच गडद झाली. जणू काही निसर्गाने स्वतःच रंगांचा उत्सव साजरा करण्यासाठी आपली कंबर कसली होती. भगवान श्रीकृष्ण आता यमुनेच्या त्या पवित्र घाटावर पोहोचले जिथे प्राचीन काळातील पाषाण कोरलेले होते आणि तिथेच एक भव्य दीपमाळ उभी होती. त्या दीपमाळेवर हजारो पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या आणि त्या प्रकाशात उधळलेला गुलाल जणू आकाशातील ताऱ्यांसारखा चमकू लागला. श्रीकृष्णाने आपल्या हातात एक सुवर्ण थाळी घेतली, ज्यामध्ये केशर, कस्तुरी आणि चंदनाचा अर्क होता आणि त्यांनी तो अर्क हळुवारपणे यमुनेच्या पात्रात अर्पण केला. त्या क्षणी यमुनेच्या लाटांनी सुद्धा एक वेगळाच वेग घेतला आणि त्या लाटांवर रंगांची एक चादर पसरली. अरण्यातील आश्रमांमध्ये आता सायंकाळच्या आरत्यांचे स्वर ऐकू येऊ लागले होते आणि ऋषीमुनींनी शंखांचा गंभीर नाद केला, जो थेट अंतराळापर्यंत पोहोचला. रक्तासुराच्या अंतानंतर जी एक असुरक्षिततेची भावना लोकांच्या मनात होती ती आता पूर्णपणे नष्ट होऊन तिथे भक्तीचे साम्राज्य प्रस्थापित झाले होते. राजवाड्याच्या गोपुरावरून जेव्हा सुवर्ण कलशातील सुगंधित पाणी लोकांवर शिंपडले गेले तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज प्रगटले. श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांना सांगितले की हा रंगांचा खेळ केवळ बाह्यदेह रंगवण्यासाठी नसून अंतर्मन भगवंताच्या रंगात रंगवण्यासाठी आहे. राधेने आपल्या सख्यांसोबत मिळून यमुनेच्या वाळूमध्ये एक विशाल कमळ तयार केले आणि त्या कमळाच्या प्रत्येक पाकळीमध्ये वेगळ्या रंगाची फुले भरली. हे पाहून स्वर्गातील देवतांनी सुद्धा पुष्पवृष्टी केली. वनातील सर्व पशुपक्षी आता शांत झाले होते आणि ते सर्वजण कृष्णाच्या त्या दिव्य रूपाचे दर्शन घेण्यासाठी नदीकाठी जमा झाले होते. श्रीकृष्णाने आपल्या हातातील मोरपीस पाण्यात भिजवून ते हवेत झटकले आणि त्यातून निर्माण झालेले रंगांचे थेंब जणू पावसाच्या सरींसारखे सर्वांच्या अंगावर पडले. या रंगांच्या स्पर्शाने आजारपण आणि दुःख दूर पळाले.
हा उत्सव आता त्याच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला होता आणि प्रत्येकजण स्वतःला विसरून केवळ गोविंद नामाच्या घोषात दंग झाला होता. प्राचीन काळातील तो समाज जिथे ना राजा मोठा होता ना प्रजा लहान, सर्वजण रंगांच्या या एकाच छत्राखाली एकत्र आले होते. श्रीकृष्णाच्या या लीलेने हे दाखवून दिले की जेव्हा मनात प्रेम असते तेव्हा संपूर्ण जग रंगमय आणि सुंदर दिसते. रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला आणि आकाशात पूर्ण चंद्राचे दर्शन झाले, ज्याच्या शीतल प्रकाशामुळे उधळलेले रंग अधिकच दैवी भासू लागले होते. भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या तीरावर एका उंच कदंब वृक्षाखाली बसून आपल्या बासरीवर एक असा राग छेडला की ज्याने संपूर्ण सृष्टीला संमोहित केले. या सुरांच्या तालावर वनातील वेली आणि वृक्ष आनंदाने डोलू लागले आणि त्यांच्यातून परागकणांचा असा वर्षाव झाला की संपूर्ण हवेत नैसर्गिक अत्तराचा सुगंध दरवळला. महर्षी कश्यपांनी यावेळी आपल्या आश्रमातून बाहेर येऊन पाहिले की आकाशातील नक्षत्रेसुद्धा अधिक तेजस्वी झाली आहेत, जणू ती सुद्धा या रंगांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी खाली वाकली आहेत. श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांना एका वर्तुळात उभे केले आणि त्यांनी महारासाची सुरुवात केली, जी केवळ नृत्य नसून विश्वाच्या ऊर्जेचा एक महान खेळ होता. प्रत्येक गोपाळाला आणि गोपिकेला असे वाटत होते की श्रीकृष्ण केवळ आपल्यासोबतच नाचत आहेत, आणि हाच तो अद्वैत भाव होता जिथे भक्त आणि भगवान एक झाले होते. रक्तासुराच्या अंतानंतर जमिनीतून जे विषारी वायू बाहेर पडले होते ते आता या पवित्र मंत्रोच्चाराने आणि रंगांच्या सुगंधाने पूर्णपणे शुद्ध झाले होते. राजवाड्याच्या प्रांगणात प्रज्वलित केलेल्या मशालींच्या प्रकाशात सोन्या चांदीच्या पिचकारीतून केशरयुक्त पाण्याचे फवारे उडवले जात होते, जे पाहून सामान्य जनता हरकून गेली होती. त्या काळी रंगांची निर्मिती ही अत्यंत शुद्ध पद्धतीने केली जात असे, त्यामुळे कोणाच्याही मनात भीती नव्हती, तर केवळ भक्तीचा आनंद होता. श्रीकृष्णाने एका लहानशा पाषाणावर बसून राधेला सांगितले की यापुढे दरवर्षी जेव्हा वसंत ऋतूचा अंत जवळ येईल आणि रंगांचा हा उत्सव येईल, तेव्हा लोक आपापसातील हेवेदावे विसरून एकत्र येतील. त्याचवेळी आकाशातून एक दिव्य रथ खाली उतरला, ज्यामध्ये बसून साक्षात गंधर्वराज हाहा आणि हुहू यांनी आपल्या सुमधुर गायनाने वातावरणात आणखीनच रंग भरले. जंगलातील ऋषींच्या आश्रमात आता शांतता पसरली होती, पण ती शांतता शून्याची नसून पूर्णत्वाची होती, कारण सृष्टीला आपला रक्षक आणि त्यांचा खरा रंग सापडला होता. मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही ब्रजमंडळातील उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. उलट श्रीकृष्णाच्या उपस्थितीने त्या वातावरणात एक वेगळीच मोहिनी पसरली होती. भगवान श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांना घेऊन एका प्राचीन वटवृक्षाच्या खाली बैठक मारली आणि त्यांनी रंगांच्या या खेळाचा आध्यात्मिक अर्थ समजावून सांगायला सुरुवात केली की जसे आपण वेगवेगळ्या रंगांनी बाह्य देह रंगवतो, तसेच आपल्या आत्म्याला देवाच्या प्रेमाच्या रंगात रंगवणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. त्याचवेळी आकाशातून एक दिव्य सुवासिक धुक्याची चादर खाली आली, ज्यामध्ये स्वर्गातील पारिजात फुलांचा सुगंध दरवळत होता, आणि या धुक्यामुळे संपूर्ण अरण्य एखाद्या स्वप्नलोकासारखे भासू लागले. रक्तासुराच्या अंताने जमिनीतील जो क्षार वाढला होता तो आता या पवित्र रंगांच्या सिंचनाने सुपीक झाला आणि तिथून औषधी वनस्पतींची छोटी छोटी रोपे उगवू लागली. महर्षी कश्यपांच्या आश्रमात आता शांतपणे वेदांचे पठण सुरू झाले होते आणि प्रत्येक मंत्राच्या उच्चारणासोबत यज्ञाच्या ज्वाळांचे रंग निळे आणि जांभळे होत होते, जे साक्षात विष्णूच्या रूपाचे प्रतीक होते. श्रीकृष्णाने आपल्या कमरेला बांधलेली सुवर्ण बासरी पुन्हा एकदा उठांना लावली आणि त्यातून निघणाऱ्या नहरींनी यमुनेच्या पाण्यावर रंगांची वलये निर्माण केली, जी हळूहळू किनाऱ्यावर असलेल्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचली. राजवाड्याच्या उंच मनोऱ्यांवर उभे असलेले पहारेकरीसुद्धा आपल्या हातातील भाले बाजूला ठेवून या दिव्य संगीतात दंग झाले होते, कारण त्या रात्री कोणालाही शत्रूचा भय उरला नव्हता. श्रीकृष्णाने राधेला पाहिले, जिच्या साडीच्या पदरावरून गुलालाचे कण हिऱ्यांसारखे चमकत गळत होते आणि तिच्या डोळ्यात केवळ भक्तीचा रंग दाटला होता. वनातील वानरांनी आणि इतर पशूंनीसुद्धा आज आपला आहार विसरून केवळ फळांच्या रसाचा आस्वाद घेतला, जो श्रीकृष्णाने प्रसाद म्हणून सर्वांना वाटला होता. या रात्रीचा प्रत्येक क्षण हा एका युगासारखा वाटत होता, जिथे काळ थांबला होता आणि केवळ आनंदाचा प्रवाह वाहत होता. श्रीकृष्णाने एका लहानशा मातीच्या पणतीत गाईचे तूप भरून ती पणती यमुनेच्या पात्रात सोडली आणि पाहता पाहता हजारो पणत्या स्वतःहून प्रज्वलित होऊन नदीच्या प्रवाहावर रंगांची उधळण करत तरंगू लागल्या. प्राचीन काळातील हा सर्वात मोठा दीपोत्सव आणि रंगोत्सव होता, ज्याने हे सिद्ध केले की प्रकाशाचा आणि रंगांचा विजय हाच सृष्टीचा अंतिम नियम आहे
आणि अशा प्रकारे भक्तीच्या या महासागरात संपूर्ण सृष्टी नाहून निघाली होती. पहाटेचा सुवर्णकाळ आता अगदी जवळ आला होता आणि आकाशातील ताऱ्यांचे तेज हळूहळू फिके पडत असतानाच ईशान्य दिशेला एका दिव्य प्रकाशाची किरणे उमटू लागली होती. भगवान श्रीकृष्ण आणि सर्व गोपिका यमुनेच्या त्या वाळवंटातून आता मुख्य प्राचीन मंदिराच्या दिशेने चालू लागले, जिथे विजयाचा अंतिम अभिषेक होणार होता. वाटेत असलेल्या प्रत्येक आश्रमातून ऋषीमुनी बाहेर येऊन श्रीकृष्णाच्या मार्गावर सुगंधी पाण्याचे सिंचन करत होते आणि वनातील प्राचीन वृक्षांनी जणू आदरपूर्वक आपल्या फांद्या खाली झुकवून रस्ता मोकळा करून दिला होता. रक्तासुराचा पराभव केवळ एका असुराचा अंत नव्हता, तर तो निसर्गाच्या पुनरुज्जीवनाचा सोहळा होता, हे आता स्पष्ट दिसत होते. कारण ज्या ठिकाणी असुराचे पाऊल पडले होते तिथे आता पळसाची आणि गुलमोहराची झाडे लाल आणि भगव्या रंगाने डवरली होती. श्रीकृष्णाने आपल्या हातातील मोरपीस काढून यमुनेच्या त्या पवित्र धारेत भिजवले आणि ते हवेत अशा प्रकारे फिरवले की त्यातून लाखो सूक्ष्म रंगांचे मणी तयार झाले, जे संपूर्ण सृष्टीच्या कणाकणाच विरघळले. राजवाड्याच्या विशाल द्वारावर आता ब्रह्ममुहूर्ताचा शंखनाद झाला आणि नगरातील स्त्रियांनी सोन्याच्या कलशातून गंगाजल आणून श्रीकृष्णाच्या चरणांवर अर्पण केले. त्या क्षणी संपूर्ण पृथ्वीला एक नवीन सुगंध प्राप्त झाला, जो यापूर्वी कधीही अनुभवला गेला नव्हता. महर्षी कश्यपांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले की पाताळापासून स्वर्गापर्यंत सर्व लोक या रंगांच्या उत्सवाने तृप्त झाले आहेत आणि प्रत्यक्ष धर्मराजाने या उत्सवाला रंगपंचमी असे नाव देऊन आशीर्वाद दिला आहे. श्रीकृष्णाने राधेच्या हातावर जेव्हा केशर मिश्रित चंदनाचा लेप लावला तेव्हा त्या लेपाचा सुगंध संपूर्ण ब्रजमंडळात पसरला आणि प्रत्येकाच्या मनातील द्वेष, मत्सर आणि क्रोध कायमचा नष्ट झाला. वनातील हिंस्त्र श्वादपांनी सुद्धा आपले क्रूर रूप सोडून गोमातेच्या सानिध्यात शांती अनुभवली. श्रीकृष्णाच्या या दिव्य लीलांचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्यक्ष सूर्यदेव आपल्या रथात बसून क्षितिजावर आले आणि त्यांनी आपल्या कोवळ्या किरणांनी पृथ्वीवरील त्या विखुरलेल्या रंगांना सोन्याची झळाळी दिली. राजवाड्याच्या अंगणात आता गुलालाचे डोंगर रचले गेले होते आणि लोक त्या गुलालात लोळून आपल्या जीवनाचे सार्थक करत होते. या प्राचीन परंपरेने हे शिकवले की जीवनातील कडू आठवणींना रंगांच्या वर्षावात विरघळवून टाकावे आणि प्रेमाचा नवा रंग लेवून पुढे जावे. श्रीकृष्णाचे ते हास्य आणि त्यांच्या बासरीचा तो शेवटचा स्वर आजही त्या अरण्याच्या पानापानात गुंजत असे भासत होते आणि सृष्टीच्या या महान विजयाची ही गाथा आता पूर्णत्वाकडे झुकली होती. शेवटी तो परमपवित्र क्षण आला, जेव्हा सूर्यदेवांनी आपल्या सुवर्ण किरणांनी संपूर्ण पृथ्वीला कवेत घेतले आणि रक्तासुराच्या अंतानंतरचा हा पहिला सूर्योदय खऱ्या अर्थाने विजयाचा प्रकाश घेऊन आला. भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या त्या उंच घाटावर उभे राहिले आणि त्यांनी आपल्या दोन्ही हातांत गुलालाची मोठी रास घेऊन ती संपूर्ण आकाशाच्या दिशेने उधळली, ज्यामुळे त्या क्षणी आकाशाचा निळा रंग अदृश्य होऊन तिथे केवळ भक्तीचा लाल आणि केशरी रंग दाटला. महर्षी कश्यपांनी श्रीकृष्णाच्या मस्तकावर राजतिलक लावला आणि घोषणा केली की आजपासून हा दिवस अधर्मावर धर्माच्या विजयाचे आणि प्रेमाच्या रंगांचे प्रतीक म्हणून युगानुयुगे साजरा केला जाईल. राजवाड्याच्या गोपुरावरून फुलांचा एवढा प्रचंड वर्षाव झाला की जणू काही ढगांतून फुलांचा पाऊस पडत होता आणि नगरातील प्रत्येक व्यक्ती, मग तो राजा असो व रंक, सर्वजण एकमेकांच्या गळ्यात पडून आनंदाश्रू ढाळू लागले. श्रीकृष्णाने आपली बासरी कमरेला लावून सर्वांना आशीर्वाद दिला आणि सांगितले की रंगांचा हा उत्सव तुमच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर करो आणि तुमच्या मनात सदैव ईश्वरी प्रेमाचा रंग दरवळत राहो. वनातील सर्व ऋषीमुनींनी आणि देवतांनी पुष्पवृष्टी करत श्रीहरींचा जय जयकार केला आणि अशा प्रकारे रक्तासुराच्या दहशतीचा अंत होऊन सृष्टी पुन्हा एकदा शांती आणि आनंदाच्या रंगात न्हाऊन निघाली. यमुनेचे पाणी आता पूर्वीपेक्षा अधिक निर्मळ झाले होते आणि त्या लाटांवर तरंगणारे रंगही ग्वाही देत होते की देवांची ही लीला कधीही न संपणारी आहे. सर्व गोपाळ आणि गोपिकांनी राधेकृष्णाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून टाकला आणि या महान कथेचा समारोप त्या दिव्य तेजात झाला, जिथे प्रत्येक जीव स्वतःला विसरून केवळ परमात्म्याच्या रंगात मिसळून गेला होता. रंगांच्या या प्राचीन परंपरेने जगाला शिकवले की वाईट कितीही शक्तिशाली असले तरी सत्याचा आणि प्रेमाचा एक छोटासा रंगसुद्धा त्याचा विनाश करू शकतो आणि याच भावनेतून ही कथा आपल्या सर्वांच्या हृदयात भक्तीची ज्योत पेटवत राहील. भक्तांनो, धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि जय श्रीकृष्ण असा भक्तिभावाने कमेंट करा.